दुपारचं जेवण वगैरे झालं आणि म्हणलं चला मस्त छान आपण रील शूट करूया, म्हणून मी रेडी व्हायला लागले होते. मी रेडी होईपर्यंत लाडूला नादी लावलं होतं कारण त्याचे पप्पा झोपलेले होते. मी छान मस्त रेडी झाले आणि लाडूला इकडं मस्त ब्लॉग्स वगैरे खेळायला काढून दिलेले होते. म्हणलं तोपर्यंत त्याचा पण टाईमपास होईल आणि माझ्या मध्ये येणार नाही तो, कारण त्याला असं लुडबुडू करायचं असतं. मी काहीतरी करत असताना मी रेडी होत होते कारण वरती ना खूप छान मस्त वातावरण झालेलं होतं. आता तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळ्यात पावसाळा चालू झालेला आपल्याकडे. वरती जायचं म्हणलं ना की माझा लेक आहे ना पटपट खेळणे जमा करतो आणि माझे पहिले तो गच्चीवरच जातो कारण त्याला वरती जायला खूप आवडतं. आमच्या इकडं ना जागाच नाही त्याला खेळण्यासाठी आणि तो आता सध्या खूप ॲक्टिव्ह झालेला आहे. काय करावं ना, त्याचं वयच आहे खेळण्याचा आणि बॅडलं की त्याला जागाच नाही आहे कुठे खेळायला. त्याच्यामुळे गच्ची जायचं मला त्याला खूप आनंद होतो. आम्ही वरती गच्चीवर आलेलो होतो आणि मस्त बाप लेकांचं खेळायचं चाललं होतं. म्हणलं चला ते नादी लागले तोपर्यंत आपण रील शूट करून घेऊया. रील्स वगैरे काढले आणि मग रील्स काढत असताना लाडूमध्ये येणार नाही असं होऊ शकत नाही. मग तो माझ्या शेजारीना नसतं येऊन उभं राहिलेला होता. आता रील्स तर काढायचे झाले होते आणि पतपत पाऊस आलेला होता. उन्हाळ्यामध्ये असं पावसाळा चालू झाला आहे ना तर असं कळतच नाही कधी काय होऊ शकतं. तर मी खाली आल्याच्या नंतर ना लाडूसोबत मला थोडंसं म्हणजे अभ्यास करत होते त्याच्या म्हणण्यानुसारच. कसं आहे आता लाईट जाण्याची खूप म्हणजे दाट शक्यता होती. आमच्याकडे कसं आहे आपण जरी आलं ना तरी पण लाईट जाते. पाऊस तर दूरची गोष्ट आहे आणि आज तर मरणाचा पाऊस चालू होता म्हणजे ना लाईट जाणारच होती. म्हणलं चला टी व्ही आणि म्हणजे लाईट बंद होण्याचं पहिलेच त्याचं थोडंसं म्हणजे मन डायवर्ट करू आपण. त्याच्यासोबत खेळते खेळते लक्षात आलं की बाहेर कपडे होते आणि माझे कपडे सगळे भिजून गेले. दिवसभर छान पडलेले माझे कपडे सगळे भिजून गेले आणि मला इतका म्हणजे कंटाळा आला असं झालेलं होतं ते कपडे बघून. थंडीमध्ये ना आईस्क्रीम खाण्याची क्रीम आहे फक्त लहान लेकरांनाच होऊ शकतात. आजच्यासाठी एवढंच. चला भेटू उद्या. बाय.